वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। फेब्रुवारी महिन्यामध्ये 1000 ठिकाणी तपासणी करून 93 ठिकाणी कामं थांबवण्याचे आदेश देण्यात आले, तर 135 बांधकाम प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या। मिठी नदीतील गाळ काढण्याची कामं रखडलेली आहेत, त्यामुळे या कामासाठी नेमलेल्या 3 कंत्राटदारांसमोर महापालिकेने करार करण्याचा निर्णय घेतलाय। आता पुढील 1 वर्षामध्ये मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांसाठी महापालिकेने निविदा काढली आहे। यासाठी 30 कोटी रुपये खर्च येणार आहे। भारतामध्ये 3 मार्चला चंद्रग्रहण दिसणार आहे। हे या वर्षातील दिसणारं एकमेव ग्रहण ठरणार आहे। या दिवशी भारतातून चंद्र उगवताना पूर्वेकडील राज्यांमध्ये खग्रास तर महाराष्ट्रात खंडग्रास स्थितीमध्ये चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे। IIM मुंबईमध्ये 2024-26 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या प्लेसमेंटमध्ये 505 पैकी 502 विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळाल्या। MBA त्याचबरोबर MBA ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि MBA च्या वेगवेगळ्या कोर्सला विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध झाल्यात। मुंबईतील 700 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी सदनिकांना मालमत्ता करामध्ये 60% करमाफी देण्याच्या ठरावाची सूचना मंजूर झाली आहे। हा प्रस्ताव आता पुढील कारवाईसाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे जाणार आहे आणि त्यानंतर नगरविकास खात्याकडे जाईल। दहिसर मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका 9 मधील दहिसर ते काशिगाव मेट्रोचा पहिला टप्पा पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या, त्यामुळे मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वेनं मुंबई कोकण दरम्यान 8 विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे। CSMT मडगाव, CSMT त्याचबरोबर LTT मडगाव, LTT त्याचबरोबर LTT हटिया, पुणे, दानापूर या मार्गांवर विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेसाठी देशातील पहिली AI आधारित इंटेलिजन्स ट्रान्सपोर्टेबल सिस्टीम बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि यामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन भविष्यामध्ये अपघातांचं प्रमाण घटण्यास मदत होईल। बदलापूर रेल्वे स्थानकाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पाहणी केली आहे। यावेळेला त्यांनी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या विकास कामांबाबत माहिती घेतली, तसंच स्थानकावर स्वच्छतागृह बांधणं, पिण्याच्या पाण्याची सोय, फलाटांवर छत बांधकाम त्याचबरोबर विविध सोयींसाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडे त्यांनी मागणी केली आहे। मुंबईत अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले, तसंच जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। खारघरमध्ये आयोजित केलेल्या हिंद दी चादर कार्यक्रमामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती देण्यात आली आहे। माणगाव आणि इंदापूर बायपासचा अपवाद वगळता उर्वरित कामं मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या स्मार्ट कार्ड उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। नोंदणीची संख्या आता 1 लाखांच्या टप्प्यापर्यंत पोहोचली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रोरो प्रवासी सेवा सुरू करण्यात आलेली आहे। बंदरे विकास मंत्री निलेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय। रोरो सेवेमुळे मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या 6 ते 7 तासामध्ये पूर्ण करता येणार आहे। पालघरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे। 7 मार्च ते 15 मे दरम्यान हे अभियान राबवण्यात येणार आहे। वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या झोन 1 अंतर्गत मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला। यावेळेला पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले 2 कोटींच्या मालमत्ता तक्रारदारांना परत केली। यासाठी विशेष कार्यक्रमातून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। होळी आणि रंगपंचमीनिमित्त कल्याण शहरातील बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेलेले आहे। धुलीवंदनासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल झालेत, तर लहान मुलांसाठी पिचकारी, रंगीबेरंगी बंदुका आणि विविध प्रकारचे रंग उपलब्ध झाले। पालघरमध्ये महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्ह्यात महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेला जिल्ह्यातील हजारो नागरिक सहभागी झाले होते, तर 36 टन ओला आणि सुका कचरा गोळा करण्यात आला।
नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या उपक्रमांतर्गत शहरातील 26 ठिकाणी महापालिकेच्या 5 रुग्णालयांमध्ये परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यात आला। यामध्ये सुमारे 3500 नागरिकांनी सहभाग नोंदवत 10,885 किलो कचरा संकलित केला। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यावेळेला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, नगरसेवक रोमा आळशी यांनी हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवलं। वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं। नालासोपारा पश्चिम एसटी डेपोपासून सुरुवात केलेल्या स्वच्छता मोहिमेत आमदार राजन नाईक यांनी स्वतः सहभाग घेतला। या उपक्रमामध्ये 3,840 स्वयंसेवक सहभागी झाले होते। महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीने येत्या 5 मार्चपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। सार्वजनिक सेवा वाहनांवरील कर, टोल, ई चलन प्रणाली आणि अन्यायकारक प्रशासकीय नियमांविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे। होळीपूर्वीच महागाईचा भडका उडालाय। व्यावसायिक गॅस सिलेंडर 31 रुपयांनी महाग झालंय। मुंबईमध्ये आता 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या साठी 1720 रुपये मोजावे लागणार आहे। दरम्यान यामध्ये घरगुती ग्राहकांना मात्र दिलासा आहे, कारण घरगुती गॅसच्या दरामध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाहीये। मुंबईतील डबेवाले आक्रमक झालेत। बदलापूर येथील भाजप महिला अध्यक्षांच्या मुलीने प्रभू रामांविषयी अयोग्य आणि आक्षेपार्ह भाषेमध्ये वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे श्रीराम यांच्या नावाबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या मुलीवर कडक कारवाई करण्याची मागणी डबेवाल्यांनी केली आहे। मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसांपासून हवेची गुणवत्ता निर्देशांकामध्ये सुधारणा झाली आहे। शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 60 इतका म्हणजे समाधानकारक श्रेणीमध्ये नोंदवला गेला। त्यामुळे सध्या मुंबईकर स्वच्छ हवेचा अनुभव घेत आहेत। मुंबई कृषी उत्पन्न समिती बाजार समितीमध्ये 500 टनापेक्षा जास्त गव्हाची आवक होती आहे। होळीनंतर गव्हाची आवक वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे यंदा गव्हाचे दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे। राज्यात 42,000 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसलाय। फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। हरभरा, गहू, ज्वारी, कापूस, मका, तीळ तसंच द्राक्ष, आंबा, कलिंगड, खरबूज, संत्रा, केळी आणि पपई या भाजीपाल्याला फटका बसलाय। रुग्णांना दिलं जाणारं औषधांचं प्रिस्क्रिप्शन स्पष्ट, वाचनीय आणि शक्यतो कॅपिटल अक्षरात असावं, यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमातच याचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे डॉक्टरीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचे धडे गिरवावे लागणार आहेत। मुंबईमध्ये काही महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेमध्ये झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ही आपत्कालीन सेवा रुग्णांसाठी मोठा आधार ठरत असली तरी प्रसूतीगृहामध्ये पोहोचण्यापूर्वी रुग्णवाहिकेमध्ये होणाऱ्या प्रसूतींची मध्ये वाढ झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई महापालिकेच्या शाळांमधील 24,000 मुलींचं लसीकरण करण्यात आलंय। गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग भविष्यामध्ये होऊ नये यासाठी मुलींना ही लस देण्यात येते। मुंबईसह राज्यात बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत घोषणा केली आहे। टास्क फोर्स नेमून झोपडपट्ट्या, प्रकल्पग्रस्त इमारती, संवेदनशील परिसर आणि दाट वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जाणार आहे। कल्याणच्या आंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर मच्छीमारांवर महिलेकडून दगडफेक करण्यात आली। या प्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले। संबंधित महिलेनं तब्बल 5 वेळा दगडफेक केल्याचा मच्छीमारांचा आरोप आहे। त्याचबरोबर ही महिला बांगलादेशी असल्याचाही आरोप आहे। या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होते आहे। त्यामुळे शाळांमध्ये सुरक्षेबाबत कोणतीही व्यवस्था केली या संदर्भात सविस्तर अहवाल 17 मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले।